नमस्कार. सारंग रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण ना फणसाची कटलेट कशी करायची नाही ते बघूया. आता इथे मी कच्चा फणस यूज केलेला आहे. आपण मागच्या रेसिपीमध्ये कच्च्या फणसाची भाजी बघितली होती आपण. तर आज आपण कटलेट बघणार आहे. तर आपण इथं काय केलं, फणस आपण घेताना हा उकडताना ना त्याचा मीठ अजिबात यूज केलेला नाही आहे. तो व्यवस्थित उकडून घेतलेला आहे आणि आपण त्याच्या पूर्ण जो गर आहे तो वेगळा करून घेतलेला आहे. तर इथं आपण जसा जेवढे कटलेट करायचे त्या पद्धतीने तुम्ही फणस घ्या. मी इथे एक मोठा बाउल भरून फणस घेतलेला आहे. 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. ब्रेड क्रम्स घेतलेला आहे. तुमच्याकडे ब्रेड क्रम्स जर नसेल तर तुम्ही पाव असतो ना तो जरी वापरला तरी चालेल. आणि कोथिंबीर घेतलेली मी इथं. कॉर्नफ्लॉवर घेतलेले मी 3 चमचे. त्यातले आपण 2 चमचे बाइंडिंगसाठी वापरणार आणि 1 चमचा आपल्याला ब्रेड क्रम्स लावताना कटलेट केल्यानंतर तळताना आपल्याला लागणार त्यासाठी आपण वापरणार आहे. तुमच्याकडे जर मैदा असेल तर मैदा वापरला तरी चालेल. मी सध्या कॉर्नफ्लॉवर घेतलेले. 1 चमचा आले लसूण पेस्ट घेतलेलं आहे. मी इथं गरम मसाला घेतलेला आहे. धणे जिरे पूड घेतलेले 1-1 चमचा घेतलेले दोन्ही. चाट मसाला मी पाव चमचा घेतलेला आहे. तांबडं तिखट घेतलेले. तुम्ही जरी हिरवी मिरची जरी वापरली तरी चालेल. म्हणजे आले लसूण हिरवी मिरची पेस्ट वापरली तरी चालेल. मी इथं तांबडं तिखट वापरलेलं आहे. पाव चमचा हळद घेतलेली, मीठ आणि चवीनुसार साखर घेतलेली. तर आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा कटलेट करण्यासाठी आपल्याला फणस आहे ना ते सगळं आपला जिन्नस एकत्र करून कटलेटचं आपण इथे एक मोठा बाउल घेतलेला आहे. त्यात आपण काय करायचं आहे, फणस जो घेतलेला ना उकडलेला तो आपल्याला त्यात ॲड करून घ्यायचा आहे. तर आपण तो सगळा फणस त्यात घेऊया. तर आपण फणस एक पहिल्यांदा त्यात घेतलेला आहे. आता आपण त्यात 3 बटाटे आहेत ना ते घेऊया आणि ते आपल्याला कुस्करून घ्यायचे आहेत. कारण का आपल्याला हे साहित्य ना पूर्ण सगळे एकजीव एकत्र करायचं आहे. तर आपण पहिल्यांदा हे सगळे एकत्र करून घेऊया आणि मग बाकीचं आपण साहित्य त्यात घालूया. मी पहिल्यांदा फणस आणि बटाटा व्यवस्थित एकत्र करून घेतलेला आहे. त्यात आपण बाकीचं जिन्नस घालूया. त्याच्यात आपण कोथिंबीर घालायची. कोथिंबीर मी भरपूर घातलेली, त्यामुळे काय आपल्या कटलेटला चांगली टेस्ट येईल. आता आपण त्यात ब्रेड क्रम्स घालणार आहोत. आपण जसं आता कसं होतं, फणस आपण शिजवतो आणि तो पाण्यात शिजवतो, मग त्याचं पाणी थोडंसं राहतं. मग बटाटा आणि ते पातळ होण्याची शक्यता असतं सारण. त्यामुळे आपण ब्रेड क्रम्स वापरणार आहे. तुमच्याकडे ब्रेड क्रम्स नसेल तर तुम्ही आपला पाव असतो ना आपला ब्रेड तो वापरला तरी चालेल. तर आपण आता निम्मा ब्रेड क्रम्स त्यात टाकणार आहे. थोडंसं आपण नंतर कटलेट केले ना त्यानंतर बाइंडिंगसाठी आपण वरण त्याला कोटिंगसाठी वापरणार आहे. तर आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर वापरणार आहे. कॉर्नफ्लॉवर आहे आणि ब्रेड क्रम्स हे बाइंडिंगचं काम करणार आहे, त्यामुळे आपल्याला ते दोन्ही यूज करायचं आहे. आता 1 चमचा अर्धा चमचा मी आले लसूण पेस्ट घेतलेली आहे. त्यानंतर मी इथं धणे जिरे पूड घेतलेले 1 चमचा. गरम मसाला 1 चमचा घेतलेला आहे. चाट मसाला इथं पाव चमचा घेतलेला आहे मी. तुमच्याकडे जर चाट मसाला नसेल तुम्ही लिंबू जरी यूज केलं तरी चालणार आहे. थोडासा एक आंबटपणा आणि गोडसरपणा यावा म्हणून आपण वापरणार आहे त्यात. कटलेटमध्ये खूप छान लागतात चाट मसाला. आपण तांबडं तिखट घालणार आहे. तुमच्याकडे तांबडं तिखट नसेल तुम्ही हिरवी मिरची पेस्ट वापरली तरी चालेल. जसे तिखट तुमच्यात खातात ना त्या पद्धतीने तुम्ही त्यात तिखट ॲड करा. लहान मुलं जर खाणं असली तर अर्धा चमचाच तुम्ही तांबडं तिखट वापरा आणि मोठे जर खाणं असली तर तुम्ही 1 चमचा वापरलं तरी चालेल. पण कटलेट हे असे कमी तिखटच खायला छान लागतात, कारण का ते टॅमॅटो केचपबरोबर खातो आपण. पाव चमचा हळद घातलेली आपण आणि आता चवीनुसार मीठ. आपल्या पूर्ण सारणाला मीठ घालायचं यूज करायचं आहे. आणि अर्धा चमचा साखर. साखर हे आवश्यकतेनुसार आहे. मला आवडती म्हणून मी साखर घालणार. तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही घालू नका. आता चवीनुसार मीठ. आता हे सगळं साहित्य ना आपल्याला एकत्र करून कटलेटचं पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. त्यात मी हाताने मळणार आहे. व्यवस्थित सगळे एकजीव करून घ्यायचं आपल्याला सारण. तर आपलं आता कटलेटचं सारण पूर्ण तयार आहे. व्यवस्थित मी एकजीव करून घेतलेले. हे बघा, जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही. आपल्याला कटलेट व्यवस्थित करता येतील असं आपण केलेलं आहे. तर आता इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये मी थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट करून घेतलेली. का आता आपल्याला कटलेट आपल्या तळताना फुटू नये म्हणून मी ह्यात डिप करून ब्रेड क्रम्समध्ये त्याला डिप करणार.
तर आता आपण कटलेट्स तयार करून घेऊया. तुम्हाला ज्या आकाराचे आवडतील त्या आकाराचे तुम्ही कटलेट्स करा. मी आता छोटे पण थोडासा तेलाचा हात लावून घेतलेला आहे कटलेट्स करण्यासाठी. तर आपण आता तुम्हाला ज्या साईजचे आवडतील त्या साईजचे तुम्ही कटलेट करा. मी आता छोटे छोटेच करणार आहे. तुम्हाला हार्ट शेप, गोल ज्या पद्धतीचे पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही करा. आता माझ्याकडे कटलेट, काहीकांच्याकडे कटलेटचा साचा असतो, माझ्याकडे कटलेटचा साचा नाही आहे, मी हातानेच करणार आहे. तर मी आता असे गोल आकार, लंबगोल असे कटलेट्स करणार आहे, म्हणजे जेणेकरून काय होईल ते खाताना आपल्याला केचपमध्ये डिप करून व्यवस्थित खाता येते. आता मी असे पहिल्यांदा कटलेट करून घेतो. मग आपण ते ब्रेड क्रम ह्याच्यात ॲड करून घ्यायचे. काय करायचं आहे, असा कटलेट केला की आपण हे कॉर्नफ्लॉवरचं जे बॅटर घेतलेलं आहे त्यात तो डिप करून घ्यायचा आपल्याला, आणि मग नंतर आपल्याला तो ब्रेड क्रम्समध्ये पूर्ण असा घुळवून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं, आपला कटलेट तेलात टाकला ना की तो फुटत नाही, व्यवस्थित तळला जातो. आता असे कटलेट सगळे आपण तयार करून घेऊया. मग आपण ते तळूया. मी अजून एका तुम्हाला दाखवतो. तुम्हाला ज्या साईजचे आवडतील त्या साईजचे तुम्ही करा. आता आपण कॉर्नफ्लॉवरमध्ये तो डिप करून घेऊया. त्यानंतर आपण ब्रेड क्रम्समध्ये तो पूर्ण घोळवून घ्यायचा आहे. तुमच्याकडे ब्रेड क्रम्स जरी नसला ना, तुम्ही रवा जरी असला तुमच्याकडं तर तो रवा जरी यूज केला तरी चालेल. बारीक रवा यूज करायचा आपल्याला त्यासाठी. मी आता असे पहिल्यांदा सगळे कटलेट तयार करून घेतो, मग आपण ते डीप फ्राय करूया. आता आपले कटलेट सगळे मी बघा व्यवस्थित असे गोलाकार तयार करून ते कॉर्नफ्लॉवरमध्ये डिप करून ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेतलेले. त्यामुळे काय होतं, आपले ते फुटत नाही तळताना. आता आपलं तेल पण तापलेलं आहे. तुम्हाला जर शॅलो फ्राय करायचं असेल तुम्ही चपटे करून शॅलो फ्राय पण करू शकताय. मी डीप फ्राय करणार आहे, तळणार आहे म्हणजे. तर आता मी तुम्हाला तळून दाखवतो. मीडियम फ्लेमवरती चांगले गोल्डन ब्राऊन असे तळून घ्यायचेत आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे. तेल चांगलं त्याचं नितळून घ्यायचं आहे. आता आपण पुढचे कटलेट सोडूया. मी ते असे टिश्यू पेपरवर काढून घेणार आहे. तुम्ही आपले हे मीडियम फ्लेमवरती पण 3 कटलेट तयार करून झाले. चांगले गोल्डन ब्राऊन आपल्याला करून घ्यायचे. तर मी आता सगळे पहिल्यांदा कटलेट असे तळून घेतो, मग आपण ते खाण्यासाठी सर्व करूया. गरमागरम कुरकुरीत असे फणसाचे कटलेट खाण्यासाठी तयार आहेत. खूप छान रेसिपी आहे आणि सोपी पद्धत आहे करण्यासाठी. आत्ताच्या ह्या फणसाच्या सीझनमध्ये तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. तुमच्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल हे कटलेट. तुम्हाला जर माझी ही फणसाच्या कटलेटची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या रेसिपी लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी माझ्या चॅनलला व्हिजिट केली पण अजूनही सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही ही फणसाचे कटलेट यावेळेस नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला खूप आवडतील आणि मला कमेंट्समध्ये सांगा ते कसे झालेले आहेत. तर आपण परत पुन्हा भेटू अशाच एका वेगळ्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.